आता हे सगळं झालं, पण आता नेमका अविश्वास का आणला गेला आणि अविश्वासाचं नेमकं कारण काय याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. उलटा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मधल्या काळात आपण दिव्यांग निधी दिला. दिव्यांग निधी जो दिला तो प्रत्येक दिव्यांगाला 19,556 रुपये दिला. तो राज्यातला विक्रमी रक्कम आहे, सगळ्या बहुतांश गावकऱ्यांना माहिती आहे. ही एक बाब काही नेत्यांना खटकली की आमच्या काळात आम्ही एवढा दिव्यांग निधी छोटासा देत होतो, हा एवढा निधी का देतो, ही बाब पहिली. दुसरी बाब अशी की मधल्या काळात तुम्हाला माहिती आहे आपण गावातली बहुतांश अतिक्रमणं काढली. ही अतिक्रमणं केव्हा झाली होती, कुणाच्या काळात झाली होती हे सगळं गावाला माहिती आहे. कुणी केली होती, कुणाकडनं पैसे घेऊन केली होती हे सुद्धा गावाला माहिती आहे. ती अतिक्रमणं मी काढली, ती अतिक्रमणं काढल्यानंतर ज्यांची अतिक्रमणं काढली ती ज्यांना पैसे देऊन काढली होती ती लोक त्यांच्या दारात जाऊन काढली. हे सगळ्यात मोठं दुकान आहे. आपल्या अविश्वासाचं मेजर कारण हे अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत आहे. मग गावाची जागा आम्ही काढली, लोकांकडनं काढून घेतली, गावाच्या भवितव्यासाठी जागा आम्ही हे चुकलं काय. तिसरं कारण, मधल्या काळात ग्रामपंचायतीच्या आपल्या 50% कर सवलतीत शासनाच्या निर्णयानुसार तुम्ही सगळ्यांनी 50% कर भरला. त्याच्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो. तुम्ही भरलेला कर हा कुठल्या तर न काम केलेल्या कॉन्ट्रॅक्टरच्या कशात जाण्यापेक्षा माझा वैयक्तिक निर्णय होता की हा पैसा गावातल्या जे कन्यारत्न अनुदान आणि जे अंत्यविधी अनुदान जे 2016 पासून प्रलंबित आहे, जवळजवळ रक्कम आहे 16.5 ते 17 लाख रुपये, ही त्यातली लोकांना देण्यासाठीचा माझा आग्रह होता. ह्या दोन्ही गोष्टी चुकल्या काय. मग यातल्या जुन्या नेत्यांचा आग्रह काय आहे, सदस्यांची काही अडचण नाही हो, सदस्यांचा कधीच प्रॉब्लेम नव्हता. पण गावातल्या नेत्यांचा प्रॉब्लेम काय की हो पैसे वाटत सुटले का, लोकांचे पैसे लोकांनी दिलं म्हणून काय चुकलं, काय प्रॉब्लेम आहे. तुम्ही अतिक्रमण करायला लावणार, तुम्ही त्याच्याकडे पैसे घेणार, तुम्ही गावचा निधी लोकांना वाटू देणार नाही आणि म्हणणं काय तू वाटेल सुरू केला उद्या येणार का. अरे या पट्ट्यानं 2 कोटी रुपये जवळजवळ उत्पन्न वाढवले गावाचं. गावाचं 2 कोटी उत्पन्न वाढवलं तर त्याचा गावाचा लाभ गावाला मिळाला पाहिजे. तुमच्या काळात रेमंड सारखी कंपनी तुम्हाला 18 वर्ष गावातल्या चोपाड पुढाऱ्यांना जे स्वतःला लय मोठं म्हणतात त्यांना 18 वर्ष एक कंपनी तुमच्या अतिदाय माहित नव्हतं. रेमंड चौक तुमचा अतिदाय तुमची ती प्रॉपर्टी माहित नव्हतं. काय करावं दादा, माहित नव्हतं असं अजिबात नाही, सगळ्यांना माहित होतं. मग नेमकं ते लपवण्यासाठी काय चाललं होतं हे तुम्ही लोकांनी त्यांना प्रश्न विचारला पाहिजे. तुम्हाला फक्त रेमंडचा विषय माहिती आहे, 32 लाख रुपये 32.5 लाख रुपये प्रतिवर्ष रेमंडकडे मिळाले. पण बारीक ज्या कंपन्या आहेत, कुणाला 1 लाख रुपये, कुणाला 2 लाख रुपये अशी वाढवले, आपण जे फाळे चुकीची मान्यता आली तर साधारण 1.5 ते 2 कोटी रुपये आपण फक्त उत्पन्न वाढवले, फक्त कंपन्यांची अरेंजमेंट करून. आणि मी उत्पन्न बाबतीत का अग्रेसिव्ह झालो होतो की मला गावातली छोटी कामे केली जाऊ दिली नव्हती म्हणून आपण. तर मुद्दा काय, लोकांना अंत्यविधी देणं, कन्यारत्न अनुदान देणं चुकीचं काम करत होती, त्याच्यामुळे मी आग्रह धरला, ही माझी चूक झाली. दुसरी अतिक्रमणं काढली, गावाच्या भवितव्यासाठी ती जागा सेक्युअर केली, सुरक्षित केली, हे चुकलं माझं. आणि दिव्यांगांना मी निधी दिला, मला त्याच्याबद्दल कुठलंही वाईट वाटत नाही. येणाऱ्या काळात मी दिव्यांगांना सांगतो, मी तिथं असो किंवा नसो, तुम्हाला दिलेल्या रकमेपेक्षा 1 रुपये तुम्हाला रक्कम कमी येता कामा नये. या तिन्ही जर गोष्टी मी केलेल्या जर चुकल्या असतील तर 100% तुम्ही माझ्या विरोधात मतदान करा. आणि जर मी आज केलेल्या गोष्टी जर चुकल्या नसतील तर 100% तुम्ही माझ्या बाजूने तुम्ही मतदान करा. त्रिकोणी आपलं चिन्ह आहे. आणि महत्वाची बाब लक्षात ठेवा, गावाला मी एकच सांगतो, गाव हे 2-4 लोकांचं नाही. गावाला स्वतःला मालक म्हणून घेणारी माणसं गावाची मालक नाहीत, 2-4 कॉन्ट्रॅक्टर हे गावाची मालक नाहीत. गावाची मालक ही तुम्ही जनता आहे, हे लक्षात ठेवा. आणि येणाऱ्या काय संदीप कोळसे उच्च शिक्षण माणसाला जर एवढा त्रास दिला जात असेल तर उद्या तुमच्यासारख्या सामान्यांची काय परिस्थिती असेल. तुमचा पोरगा, तुमचा भाऊ, तुमचे वडील जर उद्या निवडणुकीला उभारले आणि जर असं झालं की काहीतरी याचं आम्हाला पटलं नाही, आम्हाला यानं विचारून केलं नाही, डायरेक्ट पदावर म्हणजे गावाचे मालक तुम्ही यायचं दोघं तिघे. त्यामुळे गावातल्या जनतेने जो निर्णय घेतला पाहिजे, गावची मालक तुम्ही जनता हे तुम्ही ठरवायचं. आणि यासाठी तुम्हाला उद्याचा निवडून दिला, याच्यापेक्षा जास्त मी काही बोलणार नाही. माझं चिन्ह आहे त्रिकोण आणि तुम्ही सरपंचांना पदावर टाकण्यासाठी त्रिकोण हे चिन्ह आहे. तुम्हाला जर योग्य वाटलं असेल तरच करा. मी पूर्वी बोललो होतो मागे सुद्धा मतदान मागताना, तुम्हाला जर मी योग्य उमेदवार वाटलो तरच मला मतदान करा म्हटलं होतं. आता सुद्धा सांगतो, तुम्हाला मी सांगितलेल्या या सगळ्या गोष्टी मी बघाबाजू सांगतोय, या पटल्या तरच तुम्ही मतदान करा. आणि गावातलं खेकटेखोर जे राजकारण गेले कित्येक वर्ष सुरू आहे ते थांबवण्याची सुवर्ण संधी गावातल्या सामान्य लोकांना आपलाय. की म्हणजे उद्याचा निर्णय तुमचा आहे, विषय सांगतो. आभारी.